हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ शिकणार आहोत. बघा, भूतकाळात एखादी क्रिया झाली किंवा एखादी घटना घडली असे सांगण्यासाठी हा काळ वापरला जातो. उदाहरणार्थ, शाळा सुटली, तो आला, मुले शाळेत गेली, मी काम केलं. वाक्याच्या शेवटी ल, ला, ली, ले, लो, ल अशी अक्षरे असतात. ह्यावरून आपल्याला वाक्य साध्या भूतकाळातले आहे हे सहज ओळखता येते. होकारार्थी वाक्यरचना कशी केली जाते ते बघूया. अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस. वाक्यरचना: सुरुवातीला सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब सेकंड फॉर्म म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप आणि ऑब्जेक्ट. उदाहरण बघूया. त्याने पत्र लिहिले. लिहिणे म्हणजे राईट. राईटचे दुसरे रूप रोट. बघा कसं होईल वाक्य. ही रोट अ लेटर. ही सब्जेक्ट, रोट क्रियापदाचे दुसरे रूप, अ लेटर हे ऑब्जेक्ट. पुढील वाक्यरचना बघूया. सूर्य उगवला. उगवणे राईज. दुसरे रूप रोज. द सन रोज. पुढील वाक्यरचना बघूया. क्लास सुरू झाला. द क्लास स्टार्टेड. मी अभ्यास केला. आय स्टडीड. ती विसरली. शी फॉरगॉट. तो रागात आला. ही गॉट अँग्री. मी गेल्या आठवड्यात नवीन मोबाईल घेतला. आय बॉट अ न्यू मोबाईल लास्ट वीक. मी काल माझ्या मित्राला भेटलो. आय मेट माय फ्रेंड येस्टरडे. बसमध्ये माझी बॅग हरवली. आय लॉस्ट माय बॅग ऑन द बस. माझं काम संपलं. आय फिनिश माय वर्क. तू मोठी चूक केलीस. यू मेड अ बिग मिस्टेक. त्याने मला ढकललं. ही पुश्ड मी ओव्हर. तो रागाने ओरडला. ही शाउटेड अँग्रीली. वरदने आज सकाळी मला फोन केला. वरद फोन मी दिस मॉर्निंग. आम्ही 1 तास पोहलो. वी स्वॅम फॉर एन अवर्स. सुरुवातीला आपण बघितले वाक्याच्या शेवटी ल, ला, ली अशी अक्षरे असतात, पण काही ठिकाणी अशी अक्षरे नसतात. त्यावेळेस होता, होती, होते असा अर्थ होतो. बघा, हे वाक्य मला सर्व काही माहीत होतं कसं होईल. आय न्यू एव्हरीथिंग. नो म्हणजे माहीत असणे, दुसरे रूप न्यू. पुढील वाक्य बघूया. रोहनला तुझा सल्ला पाहिजे होता. रोहन वॉन्टेड युअर ॲडवाइस. त्याला काही पैशांची गरज होती. ही नीडेड सम मनी. आता आपण प्रश्नार्थी वाक्यरचना म्हणजे इंटेरोगेटिव्ह सेंटेन्सेस बघूया. वाक्यरचना कशी असते. सुरुवातीला डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरावे. त्यानंतर सब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि वर्ब फर्स्ट फॉर्म म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप आणि ऑब्जेक्ट. उदाहरण बघूया. तू गृहपाठ पूर्ण केला का. डीड यू कम्प्लीट होमवर्क. डीड सुरुवातीला, त्यानंतर यू करता, कंप्लीट हे क्रियापदाचे पहिले रूप आणि होमवर्क हे ऑब्जेक्ट. पुढील वाक्य बघूया. मुले शाळेत गेली का. डीड चिल्ड्रन गो टू स्कूल. तुम्हाला हे समजले का. डीड यू अंडरस्टँड धिस. कार्यक्रम सुरू झाला का. डीड द प्रोग्राम स्टार्ट. त्याने तुला ह्याविषयी सांगितले का.
Did he tell you about this? त्याने तुला बघितले का? Did he see you? ते त्याला दवाखान्यात घेऊन गेले का? Did they take him to the hospital? तू सुरक्षित घरी पोहोचला का? Did you reach home safely? आता आपण WH वर्ड सोबत प्रश्नार्थी वाक्यरचना बघूया. ती कोठे गेली? Where did she go? पुढील वाक्य, तू केव्हा आला? When did you come? तुला कोणी सांगितले? Who told you? Who नंतर did चा वापर होत नाही, तर who नंतर क्रियापदाचे दुसरे रूप वापरून वाक्य बनवले जाते. आता आपण नकारार्थी वाक्यरचना निगेटिव्ह सेंटेन्सेस बघूया. वाक्यरचना सुरुवातीला सब्जेक्ट, त्यानंतर डिड नॉट आणि क्रियापदाचे पहिले रूप आणि ऑब्जेक्ट. उदाहरण बघूया. मी तुला ओळखले नाही. आय डिड नॉट रिकॉग्नाइज यू. आय करता मी, डिड नॉट, त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप रिकॉग्नाइज, न्यू हे ऑब्जेक्ट. पुढील वाक्य बघूया. त्याने मला बोलावले नाही. ही डिडंट कॉल मी. डिड नॉटचे कॉन्ट्रॅक्शन म्हणजे संक्षिप्त रूप. तो शाळेला गेला नाही. ही डिडंट गो टू स्कूल. वरद आला नाही. वरद डिडंट कम. मला माहित नव्हतं. आय डिडंट नो. तू दरवाजा बंद केला नाही का? हे वाक्य नकारार्थी प्रश्नार्थक. वाक्यरचना बघूया. डिड यू नॉट क्लोज द डोर. डिड वाक्याच्या सुरुवातीला. पुढील वाक्य बघूया. तो घरी गेला नाही का? डिडंट ही गो होम. डिड नॉटचे कॉन्ट्रॅक्शन. तुला माहित नव्हतं का? डिडंट यू नो. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.